कोकण विभाग में कांग्रेस का शक्ति प्रदर्शन। चिपलून के धवल मार्ट में प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने नगर पालिका और नगर पंचायत चुनाव लड़ने वाले उम्मीदवारों के प्रशिक्षण शिविर का उद्घाटन किया। कार्यक्रम में कई वरिष्ठ नेता और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। चिपलून स्थित धवल मार्ट में आयोजित इस विशेष प्रशिक्षण शिविर में संगठन को बूथ स्तर तक मजबूत करने पर जोर दिया गया। माजी सांसद हुसैन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष एस गणेश पाटिल, माजी विधायक हुस्न बानो खलीफे, प्रशिक्षण विभाग प्रमुख आशुतोष शिर्के सहित कई वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित रहे। रत्नागिरी उत्तर जिला कांग्रेस कमेटी की अध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग, ज्येष्ठ नेता रमेश कीर, प्रदेश उपाध्यक्ष आबाद दळवी और अन्य पदाधिकारियों ने भी मार्गदर्शन किया। आगामी नगरपालिका और नगर पंचायत चुनाव को देखते हुए रणनीति, प्रचार पद्धति और मतदाता संवाद पर विस्तार से चर्चा हुई। पार्टी नेतृत्व ने स्पष्ट किया कि स्थानीय स्तर पर मजबूत संगठन और समन्वय ही जीत की कुंजी है। जर गाडीचा धक्का कुठे लागला, कुठे छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला तर गुन्हे दाखल होतात। एखाद्या वेळेस हायवेवर किंवा कुठेही अपघात झाला आणि त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू जर झाला तर सदोष मनुष्यवधाचा देखील गुन्हा हा दाखल होतो। निग्लिजन्स ऑफ ड्रायव्हिंग हा देखील गुन्हे दाखल होतो। आता हे सर्वदूर होत असताना एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, राज्याचे उपमुख्यमंत्री जातात आणि तरी देखील गुन्हे दाखल होत नाही, ही बाब अत्यंत चुकीची आहे आणि दुसऱ्या बाजूलाही संतापजनक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घटनेची चौकशी करावी म्हणून लगोलग पत्र लिहिलं आणि तेवढ्याच जलद गतीने त्यांना केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी पत्रही दिलं। मात्र त्यानंतरची कुठलीही जलदता आणि या संदर्भातली कार्यक्षमता ही तपास यंत्रणांकडून आढळून आली नाही। 1 महिना झाला, ब्लॅक बॉक्समध्ये काय होतं, ऍक्सिडेंट का झाला, नेमकं त्याचं कारण काय हे जर समजत नसेल तर लोकांची शंका वाढणं आणि सर्वांनीच त्या संदर्भामध्ये आक्रमक स्वरूपाची भावना व्यक्त करणं हे स्वाभाविक आहे। त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं कुठे आक्रमकता आहे का, काय आहे का, या विषयापेक्षा अद्यापपर्यंत सरकार या अपघाताची कारण मीमांसा करणारा वस्तुनिष्ठ अहवाल का देत नाही, ही खरी यातली असणारी मेक आहे। वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांनी चौकशीची मागणी केली आणि ही मागणी करत असताना त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री यांनी देखील सीबीआयची चौकशी करावी असं सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी सीआयडीची चौकशी केली। आता सीबीआयची चौकशी मागितल्यानंतरही का होत नाही, तेव्हा कुठेतरी आता बरंच पाणी मुरतंय असं यातून एक अर्थ निघत असताना यात सीबीआय माध्यमातून चौकशी व्हावी आणि सुप्रीम कोर्टाने थेट यावर लक्ष ठेवावं अशी आजची एकंदरीत परिस्थिती आहे।